नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 29 जानेवारी, वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्ट चतुर्थी. तर ही चतुर्थी वर्षातील पहिली चतुर्थी आहे, यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. चतुर्थी हे जे व्रत आहे तर हे गणपती बाप्पांना समर्पित केलं जातं आणि वार सोमवार आलेला आहे तर सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित केला जातो. यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच भगवान शंकरांची सुद्धा सेवा करायची आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भगवान शंकरांचे पुत्र हे गणपती बाप्पा आहेत. अतिशय शुभ योग जो आहे ना तो एकत्र जुळून आलेला आहे. यामुळे आपल्याला दोघांची सोबत पूजा करायची आहेत. यामुळे नक्कीच गणपती बाप्पांसोबत आपल्यावरती भगवान शंकरसुद्धा प्रसन्न होतील. या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट हे नष्ट होतील. 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे संपेल आणि फक्त 1 दिवसामध्ये आपली कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, विद्या देणारे देवता, संकटांचा नाश करणारे देवता मानलं जातं. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतर ते शुभ कार्य हे पार पडलं जातं. जेणेकरून कोणत्याही शुभ कार्यामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये आणि शुभ कार्य हे चांगलं पार पडावं. तर बघा, आपल्याला हा उपाय जो आहे ना हा का करायचा आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही ना काही अडचणी या असतातच. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या असतातच. सोबतच काही संकटसुद्धा असतात आणि या अडचणी संकट दूर करण्याचा आपण बऱ्याच वेळा प्रयत्नसुद्धा करत असतो. परंतु प्रयत्न करूनही आपले संकट दूर होत नाही, संपत नाही. अशा वेळी जर तुम्ही संकष्ट चतुर्थी दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होत असतं. तसेच आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही शुभ तिथीवरती पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं, परंतु प्रत्येकाला पवित्र गंगेवरती स्नान करणं हे शक्य नसतं. तर घरच्या घरी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं आणि आपले सर्व वाईट कर्म, पाप हे नष्ट होत असतात. आणि बघा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या शरीर शुद्धीकरण करण्यासाठी करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्यामध्ये काही दोष असतील, काही नकारात्मकता असेल तर अशा वेळी आपण जे पण काही काम करायला जातो त्या कामामध्ये नेहमी आपल्याला अपयश जे आहे ना ते येत असतं. म्हणून आपल्याला आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीला जायचं आहे. अंघोळ जाताना एक बादलीभर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. काढल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ते म्हणजे गंगाजल किंवा गोमूत्र. दोन्हींपैकी तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे किंवा दोन्हींपैकी दोन्ही आहे तर दोन्ही तुम्ही टाकू शकतात. यानंतर आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह मजबूत करण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी थोडीशी हळद तुम्हाला यामध्ये टाकायची आहे. सोबतच तुम्हाला थोडंसं कुंकूसुद्धा टाकायचं आहे. हळद आणि कुंकू तुम्हाला चिमूटभर या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तसेच या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठसुद्धा टाकायचं आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. मीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते. तसेच आपल्याला या पाण्यामध्ये तुळशीचे पानंसुद्धा टाकायचे आहे. तुळशीचे पानं टाकल्यामुळे नक्कीच माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या म्हणजेच पैशांच्या अडचणी यासुद्धा दूर होत असतात. तर ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. सांगितलेल्या वस्तूंपैकी जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीही हरकत नाही, जी नसेल ती राहू द्या. जेवढे असतील तेवढे तुम्हाला पाण्यात टाकायचे आहे आणि तुम्हाला याने स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप करत करत आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावरती पाणी तुम्हाला ओतायचं नाही किंवा गुडघ्यांवरती सुद्धा पाणी ओतायचं नाही. डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं सर्वप्रथम, नंतर उजव्या खांद्यावरती आणि नंतर डोक्यावरून स्नान आपल्याला करायचं आहे आणि आपलं शरीर हे आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे.
यानंतरनं अंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा जे आहेत तर यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। त्यांना पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की त्यांना जास्वंदाचं फुले अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला हे फूल अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तो तुम्हाला ठेवायचा आहे। आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आणि आपली मनातील जी पण इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहेत। गणपती बाप्पांना तुम्हाला साकडा घालायचा आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि असा छोटासा उपाय तुम्हाला जो आहे ना तो करायचा आहे। आवर्जून घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। यामुळे नक्कीच तुमचे शरीर हे शुद्धीकरण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यशसुद्धा प्राप्त होईल। जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करण्याची गरज नाही। तसेच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा नाही। इतर सर्वजण हा उपाय जो आहे तो करू शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर लहान मुलांना आवर्जून या पाण्याने अंघोळ घाला। मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा, तापटपणा हा कमी होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगतीसुद्धा होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।